व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, संजय राऊत किंवा भोंगा राऊत आपले झाकण झुल्या हे नाव समोर आलं की लगेच काय आठवतं आपल्याला? शिवराळ भाषा, कॅमेरावर थुंकणं, आदवा तद्वा लोकांना बोलणं, धमक्या देणं, शिव्या देणं आणि खाण अचकट विचकट काहीतरी बोलणं. मग कधी राहुल गांधींची तारीफ करणे, कधी शरद पवारांची तारीफ करणे. म्हणजे ते तर असंही म्हणतात की मी बाळासाहेबांचा शिष्य आहे आणि शरद पवारांचा चेला आहे. बघा यांची प्रामाणिकता, यांची इमानदारी, आणि हे इतरांना नावं ठेवतात. ठीक आहे, मान्य आहे, राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं, संबंध प्रत्येकाशी तुम्हाला ठेवावे लागतात. राजकारणात कधी कोण कोणाच्या कामाला पडेल काहीच सांगता येऊ शकत नाही आपल्याला. तसं उद्धव ठाकरे नाहीत का, देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटले होते, फडतूस म्हटले होते, अजून काय टरबुजा, बरंच काय काय बोलले होते ना, की दुसऱ्याच्या लग्नामध्ये हे जातात, पोटभर जेवतात, किती पोळ्या खातात तुम्हाला माहिती आहे, आणि मग नवरा बायकोमध्ये भांडण लावून तिथून निघून जातात. हा उद्धव ठाकरेंनी केलेला आरोप आहे देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष. फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातला एक फरक, उद्धव ठाकरे संजय राऊतांसारख्या घाणेरड्या शिव्या देत नाहीत, मात्र ते पानसट खूप बोलतात. उद्धव ठाकरे यांना कधी कधी हे सुद्धा कळत नाही की आपण नेमकी टीका कोणावर करतोय, दुसऱ्यावर करतोय की स्वतःवर करवून घेतोय. हा उद्धव ठाकरे यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट संजय राऊत लिहित असावेत, मात्र तसं नाहीये मित्रांनो. उलट संजय राऊत हे त्यांचंच बघत असतात आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघं मिळून चर्चा करून मग बोलतात. तसंच आता एक उदाहरण आपण बघितलंय, दोघे कसे पानसटपणानं बोलायला लागलेले आहेत आजकाल. मात्र संजय राऊत हे या आयुष्यात कधीही सुधारणार नाही. तरी बरं 100 दिवस हे तुरुंगात राहून आलेले आहेत, तरी देखील यांच्यात काळीभरही फरक पडलेला नाहीये. आणि तरीही यांचे काही चाटुकार समर्थक म्हणतात की 100 दाऊद 1 राऊत. ते कुठे मंदिरात गेले होते आता, तिथे सुद्धा त्यांच्या समर्थकांनी हा नारा दिला होता, 100 दाऊद 1 राऊत. तेव्हा माईकवर राऊत बोलले होते, अरे रामाच्या ठिकाणी तरी दाऊदचं नाव काढू नका म्हणून. ह्यांना आता आपण किती हिंदुत्ववादी आहोत, आपण कसे रामाला मानतो हे दाखवून द्यायचंय. हे जर दाखवून द्यायचं होतं तुम्हाला, किंवा तुमच्या मनात खरंच एवढी भक्ती रामाबद्दल, हिंदूंबद्दल आहे, तर मग अंधारे जेव्हा बकबक करत होत्या, फालतू बोलत होत्या, तेव्हा तुम्ही का गप्प बसला? तुम्ही स्वतःच असं का बोललेले आहेत की काय उन्माद आलाय, जय श्रीराम जय श्रीराम. हे जय श्रीराम जे म्हणतायत त्यांना मी हरामखोर म्हणतो, उद्धव ठाकरेंचं सुप्रसिद्ध वाक्य आहे. म्हणजे संजय राऊत यांच्याकडून ते आता शिव्या सुद्धा शिकलेले उद्धव ठाकरे. मात्र संजय राऊत यांचं बोलणं हे कधी कधी त्यांच्याच कसं अंगलट येतं, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघणार आहात मित्रांनो. तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात सोडू नका, पूर्ण बघा. राऊतांचं ते अंगलट येणं, स्वतःच बोलणं, स्वतःच्या नेमका काय प्रकारे तुम्हाला आता कळेल एक 10-20 सेकंदात. त्यावर हात जोडून छोटीशी विनंती आहे मित्रांनो, आपल्या परिवारातर्फे आपण दुष्काळग्रस्त शेतकरी ज्यांचे जे कुटुंब आहे त्यांचं 2 वेळेचं पोट भरावं म्हणून सहकार्य करतोय, पाठिंबा देतोय. त्यासोबतच कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत संभाजीनगरमधले, हालाकीच्या परिस्थिती विदाऊट तिकीट येतात, कधी कधी पैसे नसतात जेवायला सुद्धा, अशांचे औषध उपचार आणि त्यांच्या नातेवाईकांसकट त्यांचे भोजनाची व्यवस्था आपण करतो. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण सुद्धा सहकार्य करा अशी विनंती आहे. आतापर्यंत ज्यांनी योगदान दिलं तर सगळ्यांना पर्सनली व्हॉट्सअपवर आपण मेसेज करून आपल्या कार्याची ओळख करून दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा विनंती आहे, तुम्हीही दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या परीनं तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या, आणि त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा. म्हणजे तुम्हाला देखील त्यांच्याचप्रमाणे रिसिप्ट देऊन, ट्रॅक रेकॉर्ड देऊन आपले योगदान नेमकं आपण कसं युटिलाइज करत आहोत ते कळवण्यात येईल, दाखवण्यात. तेव्हा माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या मित्रांनो, अनेकांना आपल्यासारख्यांच्या आधाराची गरज आहे. आता बघून घ्या ह्या व्हिडिओचं जे टायटल आहे
की आई नेक आणि बाप एक असावा लागतो. हे सुप्रसिद्ध वाक्य वारंवार बोलतात संजय राऊत, वारंवार. पण त्याचाच जर आपण कोलाज केला तर काय तयार होतं, त्यातून काय निर्माण होतं हे आज तुम्ही बघणार आहात. घ्या बघून. एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आंधी नहीं तूफान है मोदी, आई नेक आणि बाप एक असावा लागतो. राहुल गांधी आज देश के सबसे महत्वपूर्ण लोकप्रिय झुंजार नेता है. बाप एक असावा लागतो. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? बाप एक असावा लागतो. हिंदुस्तान की जान है मोदी. बाप एक असावा लागतो. काँग्रेस हा अजूनही देशाच्या राजकारणातला एक ब्रँड आहे. बाप एक असावा लागतो. इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है. बाप एक असावा लागतो. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. बाप एक असावा लागतो. आणि मी पवार साहेबांचे 2014 आणि 2024च्या नाही 2019च्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, तेव्हा हेच राऊत शहरांमध्ये जाऊन भाषणं ठोकत होते, नरेंद्र मोदींचं कौतुक करत होते, आंधी नहीं तूफान है मोदी म्हणत होते. तेच राऊत आज नरेंद्र मोदी यांच्यावर घाणेरडी टीका करतात, पातळी सोडून टीका करतात आणि ज्याच्यावर जवळपास 11 केसेस आहेत त्या राहुल गांधीचं कौतुक करत चुकलेलं. यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेस हा अजूनही आपल्या देशाचा एक राजकीय ब्रँड आहे. बँड वाजलाय त्यांचा. या काँग्रेसचा कारनामा सांगतोय तुम्हाला. नीटचा पेपरमध्ये फुटला, ते झुरळं सगळे तिकडे आंदोलनाला बसले, त्याच्यावरून ह्या काँग्रेसवाल्यांनी फार गदारोळ वाजवला, विद्यार्थ्यांसोबत हे होतंय म्हणून. काय अन्याय होतोय खूप. ह्याच काँग्रेसने यांचं जिथे सरकार आहे कर्नाटकात, तिथल्या सगळ्या महाविद्यालयांची फी प्रचंड वाढवून ठेवली आहे. विद्यार्थी आंदोलनाला उतरले तेव्हा याच काँग्रेस सरकारनं, राहुल गांधींच्या सरकारनं रस्त्यावर उतरलेल्या त्या विद्यार्थ्यांना पोलिसांकरवी मारहाण केली. त्यांच्यावर प्रेशरने वॉटर टाकलं, पाणी ओतलं त्यांच्यावर पाईपांनी. हा ढोंगीपणा आहे. यांना ब्रँड म्हणायचं का? हे म्हणतात मी शरद पवार यांचा चेला आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत काय केले? फोडाफोडीचंच राजकारण केले त्यांनी. काँग्रेसमधले फोडले, पुनोदमध्ये आणले, परत पुनोद काँग्रेसमध्ये गेली, परत राष्ट्रवादी सुरू केली, मुंडेंचं घर फोडलं. असे अनेक आमदार त्यांनी बाहेरूनच आणलेले आहेत ना आपल्या पक्षामध्ये. राऊत त्याच मार्गावर आहेत का परत? फक्त पवारांनी काँग्रेस फोडली, राऊत उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट फोडायला निघालेत बहुतेक. लक्षणं तर तीच दिसत आहेत सगळी. कारण शरद पवारांच्याच एका बड्या नेत्यानं मुलाखत दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की उबाठाप्रमाणेच शरद पवार यांचे सुद्धा 2/3 खासदार कोणत्याही क्षणी पक्षांतर करू शकतात. आता शिंदे सेनेत जातात की भाजपमध्ये जातात याचं उत्तर काळ देईलच, पण हे होणार आहे असे यांचं ठणकावून म्हणणं आहे मित्रांनो या नेत्याचं. आता राहिला विषय झाकण झोल्याचा, तर भोंगा राऊत हे कधीच सुधारणार नाही. कॅमेऱ्याच्या माईकवर थुंकणं, राणे बंधूंना घाणेरड शिव्या देणं, टिल्ल्या म्हणणं, कॅमेरा समोर येऊन अश्लील शब्द वापरणं, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? आणि हे गप्पा मारतात की महाराष्ट्राचा राजकीय दर्जा घसरत चाललाय, संस्कृती घसरत चालली आहे राजकारणाची. हे जे ही असली भाषा वापरतात, असले घाणेरडे शब्द वापरतात, हे अहो रस्त्यावरच्या भांडणात सुद्धा कोणी इतकं घाण बोलत नसावं इतकं घाण संजय राऊत कॅमेरा समोर बोलतात. मध्ये त्यांनी ते काढलं होतं ऑपरेशन तुडवा. काय झालं त्याचं? काहीच नाही झालं. 40 आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते तेव्हा त्यांना धमक्या दिल्या होत्या वरळीवरून जाऊन दाखवा म्हणून. काय केलं त्यांचं? काहीच नाही केलं. एका खासदाराला तरी हात लावायची यांची हिंमत आहे का? आणि ही यांनी टर्टर केली एवढी तर 6 खासदारांवर. सचिन अहिर गेले, सचिन अहिरला काय बोलले काय? नाही का? सचिन अहिर कोण आहे? अरुण गवळीचा भाचा आहे तो. बोलून दाखव ना म्हणावं, काहीतरी एक शब्द बोलून दाखव म्हणावं. फक्त नाही बोलता येणार. हे शेपूट घालणार आहे ते. फक्त तोंड पाटील की आणि बोल बच्चन आहे, बाकी काहीच नाही. भोंगा राऊत हे उत्तम उदाहरणच. शिव्या देणे, तोंड पाटीलकी करणे, बोल बच्चन करणे आणि स्वतःची बढाई मारत राहणे ही यांची जुनी सवय आहे आणि त्यातून हे कधीही बाहेर पडणार नाहीत.
ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा मित्रांनो. हा माणूस आयुष्यात परत कधीही सुटू शकत नाही. ह्या मतावर मी ठाम आहे. बाकी या बाबतीत तुमचं काय मत आहे जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. तेव्हा कमेंटमध्ये आवर्जून आपलं मत नोंदवा. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, दुष्काळग्रस्त हालखीच्या परिस्थितीत असलेल्या आपल्या शेतकरी राजाला 2 वेळेचं भरपेट अन्न मिळावं, त्याच्या कुटुंबाला, त्याला सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्याखोड्यातून संभाजीनगरामध्ये जे हालखीच्या परिस्थितीतले कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्याचे नातेवाईक येतात ना, त्यांचे औषधोपचार आणि त्यांची भोजन व्यवस्था करणं पण गरजेचं आहे. धोधो पाऊस आहे मित्रांनो, छत्र्या पण नाही आहेत त्या लोकांकडे. बॉस मी खोटं सांगत नाही, मी त्याचे फोटो दाखवले ना तुम्हाला तर तुम्ही हवालदिल व्हाल तुम्ही. ही इतकी परिस्थिती गंभीर असू शकते का? खोटं सांगत नाही बॉस. त्यांना एक शेल्टर दिलेलं होतं तिथे संभाजीनगरमध्ये, ज्या शेल्टरमध्ये आपण अन्नदान करायचो. मात्र आता तिथे रिडेव्हलपमेंट चालू झालेले आहे, ते नवीन बांधतायत. ही सगळी मंडळी येत नाही, ही तिथे रस्त्यात बसतात जेवायला. आता काय बोलावं? आपल्याला जेवढं जमतंय, जसं जमतंय तसं आपण करतोय बाबा. ह्या परिवाराच्या कार्यामध्ये आपला हातभार असू द्या, योगदान सहकार्य असू द्या, हीच नम्र कळकळीची विनंती आहे मित्रांनो. बघा, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन करावं वाटतं, योगदान द्यावं वाटतं, ते निश्चित करा. त्याचा सदुपयोगच होणार आहे. आपण हे त्याच लोकांसाठी वापरत आहोत ज्यांना अत्यंत गरज आहे. तेव्हा ते ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. म्हणजे आपल्याला त्याची रिसिप्ट बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपलं योगदान नेमकं आपण कसं युटिलाइज करत आहोत हे देखील तुम्हाला पर्सनली कळवण्यात येईल, जसं आतापर्यंत आम्ही अनेकांना कळवलंय. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा, योगदान द्या मित्रांनो. अनेकांना आपल्या आधाराची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, महाप्रपंचला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.